चला तर मंडळी, आज तुम्हाला मी दाखवणार आहे लस्सीचे 3 प्रकार. मँगो लस्सी, प्लेन लस्सी आणि केसर लस्सी. आणि जाडसर अशी मलाई कशी बनवायची आणि दूध कसं तापवायचं आणि घरच्याच घरी आपण दही लावून वेगवेगळ्या लस्सी बनवू शकतो. तुम्हाला कोणत्याही तुम्ही बनवा, पान मसाला असेल किंवा चॉकलेट लस्सी हवं ते तुम्ही लस्सी बनवू शकतात. तर डिटेल रेसिपी पूर्णपणे व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात प्रथम मी दूध तापवणार आहे. हे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि म्हशीचं किंवा गाईचं दूध वापरलात तरी काही हरकत नाही. आणि मी हे अर्धा लिटर दूध छानपैकी गरम करत ठेवलेलं आहे. छानपैकी उकळी आलेली आहे आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यावर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण का आपल्याला जाडसर अशी मलाई बनवायची आहे. आणि 2 तासासाठी मी छानपैकी दूध सेट करत ठेवलेलं तुम्ही बघू शकता. जाडसर अशी मलाई झालेली आहे, पण आपल्याला 5 मिनिटासाठी हे दूध उकळवायचं आहे. कोमट असं करायचं आहे. दूध छानपैकी कोमट असं झालेलं आहे. हात घालून बघायचं. आणि घरचं हे मी दही आहे ते छानपैकी फेटलेलं आहे आणि चारी बाजूनी मी हे दही घालणार आहे आणि मिक्स करायचं. आणि तुम्ही बघू शकतात मी चमचाभर असा दही घातलेला आहे. तर नक्की हे पद्धत वापरा. तुम्हालाही घरच्याच घरी हे दही बनवू शकतात. तर छानपैकी मी चमच्याने मिक्स केलेलं आहे. चारी बाजूने दोन्ही साईडने मिक्स करून दाखवलेलं आहे. अगदी त्याच प्रकारे तुम्ही करा. साईज स्लाइटली बाजूला करा आणि मग आपण दही विरझन करू शकतो. अगदी जाडसर अशी ही दही होते. आणि हे आपल्याला 7 तास आपल्याला हे दूध ठेवायचं आहे दही विरझन करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकतात मलाई साईडला ठेवलेली आहे. 6 ते 7 झाल्यानंतर आपण हे फ्रीजमधून मी हे काढलेलं आहे. आणि मस्तपैकी अशी मलाई अशी घट्टसर अशी झालेली आहे. आणि दही जमल्यानंतर मी फ्रीजमध्ये सेट करत ठेवलेलं, त्यामुळे आपल्याला जाडसर अशी मलाई तर मिळणारच आहे आणि घट्टसर अशी दही मिळेल. तर मी चमचाने मी सगळं मलाई जाडसर अशी प्लेटमध्ये मी काढत आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मलाई जमलेली आहे. आणि आता मी तुम्हाला प्लेन लस्सी कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. मी चमचाभर मोठा चमचा घेतलेला आहे. 2 पई असं दही घेतलेलं आहे आणि साखर 2 चमचे तुमच्या आवडीनुसार घाला आणि थोडंसं पाणी घालून छानपैकी मिक्स करा. आपण मिक्सरचा जरा पण आपण वापर करणार नाही आहोत. रवीने किंवा तुम्ही या साहित्याने तुम्ही मिक्स करू शकतात. आपली तयार झाली प्लेन लस्सी ग्लासमध्ये सर्व करा. आणि वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकतात. मी आज पिस्ताची कापं आणि बदामाची कापं घालणार आहे आणि वरून अशी घट्टसर जाडसर अशी मलाई घालणार आहे. तुम्ही बघू शकता दछानपैकी प्लेन लस्सी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो लस्सी. सेम त्याच प्रकारे 2 पई मी दही घेतलेलं आहे आणि मँगोचा पल्प घेतलेला आहे. पाव वाटी छानपैकी मिक्स करायचं आहे. आणि हे तुम्हाला मँगो लस्सी तुम्ही मिक्सरलाही तुम्ही ग्राइंड करू शकतात, पण मी मिक्सरला ग्राइंड केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकतात काय कलर आलेला आहे. छानपैकी असं घुसळायचं, त्यामुळे छानपैकी चव येईल. जर तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात. आंब्याच्या चवीनुसार तुम्ही साखर घाला. मी 2 चमचे मी साखर घातलेली आहे आणि थोडी चव आपण बघायची. आणि आपली तयार झाली ही मँगो लस्सी सर्व करायची ग्लासमध्ये. आणि बघू शकतात मँगोचे पल्प अख्खे थोडे थोडे चंक्स आहेत.
मस्तपैकी अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे आणि वरून जाडसर अशी मलाई घालायची. 2 ते 3 चमचे हवे ती मलाई तुम्ही घाला आणि वरून ड्रायफ्रुट्सची कापं घाला. पिस्ता आणि मी बदामची कापं घातलेली आहे. आपली तयार झाली घट्टसर अशी मँगो लस्सी अगदी घरच्याच घरी. तुम्ही बघू शकता इतकी सुंदर दिसते ना, तोंडालाच पाणी सुटतं. आता मी लास्ट केसर लस्सी दाखवणार आहे. 2 पई दही घेतलेलं आहे आणि सिरप आहे, केशर वेलची सिरप. हे मी 1 चमचा घातलेलं आणि पाणी घालून मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि छानपैकी आपल्याला कुसळायचं आहे. तुम्ही बघू शकता केसरचा छानपैकी रंग आलेला आहे. माझ्याकडे केशर वेलची सिरप होतं. तुमच्याकडे च्या काड्या असतील तर दुधामध्ये थोड्या वेळासाठी मुरवत ठेवा आणि तुम्ही ही छानपैकी लस्सी बनवू शकतात. तर आपली थोडीशी चव बघायची तर कमी वाटत असेल तर पिठी साखर किंवा साखर घाला आणि छानपैकी घुसा. आपली तयार झाली केशर लस्सी. वरून खूप सारी अशी जाडसर अशी मलाई आणि आपल्याला बदाम आणि पिस्ताची कापं घालायची आहेत. आपली तयार झाली केशर वेलची सिरपची केशर लस्सी तयार झालेली आहे. मस्तपैकी यम्मी अशी आपल्या सगळ्या लस्सी तयार झालेल्या आहे आणि थोड्या वेळसाठी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेले या तिन्ही लस्सी. तुम्ही बघू शकता जाडसर अशी लस्सी तयार झालेली आहे. मँगो लस्सी, प्लेन लस्सी आणि लास्ट मेन म्हणजे केसर लस्सी. अगदी तोंडाला पाणी सुटतं. करताच असं वाटत होतं की कधी मी हे खाते आहे आणि मस्तपैकी अशी झालेली. तुम्ही नक्की ट्राय करा. जास्त वेळ घालवत नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदर अशी लस्सी तयार झालेली होती. प्लेन लस्सी खूप छान झालेली आणि जाडसर अशी मलाई घातली ना, अगदी या कडकडत्या उन्हाळ्यात अशा प्रकारच्या लस्सी मिळाली तर आपल्याला पोटाला थंडावा मिळतो. बाकी जेवण नसलं तरीही चालेल, पण या कडकडत्या उन्हात थंडगार असं आपल्याला खायला आवडतं. तर मँगो लस्सी मी ट्राय करून बघितली. ती तर असं वाटत होतं की मी आईस्क्रीम खाते आहे की असं वाटत होतं. मस्तपैकी अशी झालेली. नक्की ट्राय करा. आणि लास्ट केशर लस्सी अगदी मार्केटमध्ये मिळते ना केशर लस्सी, अगदी त्याच प्रकारे मी बनवलेली आहे आणि जरा पण जास्त वेळ लागत नाही. फक्त आपल्याला घरच्या घरी दही बनवा. अर्धा लिटर दुधाचं दही खूप छान प्रकारे होते. लस्सी 3 प्रकारचे होतात. तुम्ही हवे त्या लस्सी बनवा. चॉकलेट लस्सी, पान मसाला लस्सी, भरपूर सारे आहेत व्हेरिएशन. रोज सिरपची सुद्धा लस्सी तयार होते. नक्की ट्राय करा. या कडकडत्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी मस्तच अशी झालेली आहे आणि मेन म्हणजे मँगो लस्सी ना या सीझनला नक्की बनवा. बाय.